ऑफिसरनं सांगितलं हे तुमच्या ऑफिसमध्ये आपण हे काम करतो ती पोर ऑर्डर मानत नाही, त्यांना शिक्षा पिट्टू परेड करायची. त्या ऑफिसवाल्यांना फार वाईट वाटलं आपल्याला पिट्टू परेड. आणि दुसऱ्या दिवशी मी फोन केला साहेबांना, साहेब त्या ऑफिसमधल्या पोरांना पाठवायचं पिट्टू परेड करायला लावणार आहे म्हणून. त्यांना आली नाही ती. 4 वेळा फॉलो केल्यावर दुपारी भर 12 वाजता ती आली. त्याला म्हणलं घाला पिट्टू, सगळं वजन घालून यायचं. पिट्टू म्हणजे काय? वजन सगळं ह्यावर सॅक वगैरे सगळं असं अडकून बूट बीट असं डोक्यावर टोपलं बिपलं सगळं घालून बंदूक बिंदूक घेऊन म्हणजे लावली. आणि मग तिथं आमच्या इथे एक शिपाई होता, तो ओल्ड एकदम जुना होता तो, आणि तो दारूला होता. आणि तो काय काम करायचं पुन्हा जुन म्हणायचं. त्याला बोलवलं ह्यांची पिट्टू परेड म्हणलं तू घ्यायचीच म्हणून. ते स्वतःच गुन्हेगार आहे, त्यालाच गुन्हे शिक्षा इम्प्लिमेंट करायला लागली. त्याच्यानंतर ती सगळी अशी घाबरली तिथली सगळी युनिट की मला परत कोणी, मी इकडे बघितलं की ती तिकडे पळून जायची सगळी. असा दरारा निर्माण केल्यानंतर मी सगळी एकदम सुधारली. परिस्थिती विचित्र. आता मला त्या पोलीस स्टेशनला झक मारत जावं लागलं. आणि एक गव्हर्नमेंट त्या माणूस दुसऱ्या गव्हर्नमेंट ह्याच्यात जातो, ते सुद्धा आपली करायची ह्युमिलिएशन म्हणतात. हो, ह्युमिलिएशन. तसं मला व्हावं लागलं. मी त्याचा बदला घेतला. ते सगळं विचित्रच काम. त्याला सांगायची गोष्ट म्हणजे काय, मी कुठल्या गोष्टी निगेटिव्ह डोक्यात ठेवत नाही, त्याचा वापर करतो. हे तुला सांगितलं. पॉझिटिव्ह सगळंच पॉझिटिव्ह आहे आपलं. 3 गोष्टी सांगा ना ऍट द टॉप ऑफ युअर हेड. कुठल्या 3 गोष्टी येतात त्या सांगून टाका. नाही नाही, मला फक्त दुःख काय होतं माहिती आहे का, आपल्या फॅमिलीतल्या कोणालाही काही त्रास झाले मला खूप डोक्यात चढत. हा माझा वीक पॉईंट. कुणी असू, तूच असू दे, प्रियंकाच असू दे, किंवा ओंकार असू दे, किंवा गोविंद असू दे, किंवा माझे भाऊ याला ऍक्सिडेंट झाला, ह्याला हे झालं, मला इतका त्रास झाला त्याचा काय विचार होता. त्याला ऍडमिट केलं तर मला झोप नाही आली रात्र. नाही तर असं कधी होत नाही मला झोप. ते पडला तर त्या माझं फार वाईट. ही तर आजारी होती तरी पण मी तिथं राहिलो, मला ते सहनच होईल. असं होतं. तिला चालता येत नव्हतं, इतकी आजारी ती. तिनं धरून आणलं होती शेवटी. तिला विचारलं ती दोन बसलं तिथे. माझा पाय मोडला शेवटी. हो, त्याचं फ्रॅक्चर झालं. बोट तुझे प्लास्टर आधी त्याला नव्हते का काय, कुठलं काय हॉस्पिटल शिवाजीनगरचं, तेच की हार्डिकर. आणि इथं पडले. काका झालं तुमचं बोलून का? नाही, सेफ स्पेस. तुम्हाला किती बोलायचं तितकं बोलू शकता. नाही बोलायचंच नाहीये मला अजिबात. तू म्हणून मी तुला सांगितलं. ठीक आहे. थँक्यू काका. थँक्यू फॉर शेअरिंग दॅट विथ अस. आता आणि बी ऑनेस्ट. आय एम आई झाली की धनू का काय तुझ्या ते व्हॉट्सअप मधनं बाहेर येतात. तुझ्या आयुष्यातल्या 3 पॉझिटिव्ह गोष्टी, म्हणजे वळण असू दे, एखादा किस्सा असू दे, नोकरी असू दे, काय असू दे, तेही सांगायचं. आणि मग त्याच्यानंतर 3 नेगेटिव्ह गोष्टी ज्या तुला वाटतात की नको व्हायला होत्या, किंवा त्याच्यामुळं कुठेतरी ट्रॅक चुकला, किंवा असं काही पण. गेट इट? जलविचार झाली, काय झालं काय नाही. एक तर चांगली गोष्ट म्हणजे आम्ही 3 भावंड एकमेक, आम्ही स्वतः बद्दल फार प्राऊड आहोत. म्हणजे 3 पण कुणाला काय असं हे करणार नाही. कुठलाही प्रसंग आला तरी घाबरणारे नाही. त्याला तोंड अगदी व्यवस्थित यशस्वीरित्या देणार.
हे फार म्हणजे आमच्या तिघांच्या चांगली गोष्ट आहे. बॉन्डिंग नाही म्हणताय, तिघांची वैयक्तिक हे आहेत. त्याचं कारण दादा, का तर दादांचं ऍक्सिडेंट होणं हे ऍक्च्युली निगेटिव्ह गोष्ट आहे, पण आमच्या फॅमिलीसाठी तो टर्निंग पॉइंट होता. कारण ते दुकान झालं, दुकानात आम्हाला भावंडांना दुकान सांभाळायला लागत होतं, सामान भरायला लागत होतं, लोकांशी पब्लिकशी आमचा संबंध आला. ती आम्हा मुलांच्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट झाली आणि ते एक पद्धतीचं आम्हाला शिकायला. आजोबांचा मोठा ऍक्सिडेंट झाला, इकडचे पण मारले इकडचे पण मारले आणि बाबा एसटीच्या बाकड्याखाली गेले होते. ते मॅनेजर म्हणून काम करत होते 25 वर्ष. त्यांनी काहीच विचारलं नाही, एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन म्हणून आजोबांनी ती नोकरी सोडली आणि दुकान चालू केलं. हे एक फार मोठं हे आहे. आणि पॉझिटिव्ह नोकरी नाही, दुसरं पॉझिटिव्ह गोष्ट गोविंदा जन्मला त्यावेळी, तू जन्मली त्यावेळी झाला आनंद नाही असं नाही, पण गोविंदा जन्मला त्यावेळी का, एक तर अगोदर नीता वहिनींचा मुलगा गेला होता, पण जया वहिनींचा मुलगा गेला होता आणि असं फार आपल्या घरात हे होतं. त्या दरम्यान फार हे होतं असं. नीता वहिनींचा मुलगा त्यावेळी हे होतं, हा वातावरणाचं फार हे होतं की मुलगा झालं की म्हणजे हे होते असं. त्यावेळी काय नारायण नागबळी वगैरे केलं आणि ते गोंड्या झाल्यानंतर आई अण्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा त्यांचं असं फार जण आनंद घालतात. तो एक मला हे आहे. आणि तिसरी म्हणजे नोकरी ऑब्विसली, माझ्या नोकरीचं पूर्ण टोटली माझं टर्निंग पॉईंट, टोटली टर्निंग पॉईंट. आणि अजून एक म्हणजे दादांचं मी उदाहरण सांगितलं ना, मी एकदा सोलापूरला डिस्कवरीला चालली होती आणि 2 माणसं मध्ये एक बाई घेतली होती आणि ती बाई सारखी ऐकायची करत होती आणि आमची गाडी पाठीहून चालती. तर मी ड्रायव्हरला काय म्हटलं, काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्या बाईला बसता येत नव्हतं आणि ते पाठीहून धरत होता, मोटरसायकल खुर्च्याला आवरत नव्हतं. मी म्हणलं काहीतरी गडबड आहे, आपण थांबू, त्या गाडीला थांबून आपण विचारू काय झालंय. तर ती दिसली ती गाडी बसली आणि तिला त्या माणसाला म्हणलं तुम्हाला असं शक्य नाही, माझ्या गाडीत कोण नाही, तुम्ही गाडीत या. त्या पाठीमागच्या माणसाला आणि त्या बाईला मी गाडीत घेतली आणि तिला सोलापूरला हॉस्पिटलला घेऊन पोहोचवली आणि ती बाई जगली. आणि त्याच्यानंतर 8 दिवस मी कंटिन्युअस तिच्या नवऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. हे एक आमच्या दादांचं सोशल असं आमच्या मनात कधी येत नाही की तिथं काय व्हायलंय, ते आपलं काय देणं घेणं नाही, आपण पुढे चला. कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. मी काय जगाची देणं घेणं कधीच नाही मी बघणारच. म्हणजे उदाहरणार्थ एकदा आम्ही MIT वरनं ह्या रोडवरनं येताना ढाकणीजवळ एक मुलगी आणि वडील कराडवरनं पंढरपूरला चालले होते आणि रोडवर पडले. मुलगी रडत बसली होती आणि बाप पडला होता, झाल्यासारखं होतं आणि पडला होता. तर आम्ही पुढे आलो, म्हणजे ते बघितलं आणि आम्ही पुढे आलो. आम्ही त्यावेळी थांबलो नाही, पण एक अगदी 50 मीटर पण पुढे गेले, परत आम्ही पाठीत गेलो. आणि आम्ही काय केलं, तिथं थांबलो नाही, पाठीला एक ढाबा होता तिथं गेलो आणि त्या ढाब्यावाल्याने म्हणलं तिथं काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे चाललंय, चला म्हणून. कारण आपण तिथं थांबून बघितलं असतं किंवा आपण तिथं फक्त एकटं थांबलं असतं तर लोक काय म्हणणार, ह्यांनीच उडवलंय किंवा ह्यांनीच काहीतरी केलं, म्हणून आपल्यावर पण येणार. ही पण एक भीती होती, पण तसंच त्यांना तिथं नाही सोडलं. मग तिथं घेऊन आलो, मग पोलीस स्टेशनला मसवडच्या कळवलं, मग दवाखान्यात त्यांना रोडवरच्या गाड्या थांबवून त्या मुलीला आणि त्या बापाला हे केलं आणि त्या हॉस्पिटलला पण मी रात्रभर कॉन्टॅक्ट मध्ये मसवडला मसवडच्या दवाखान्यात पोहोचवलं आणि त्या दवाखान्यात मी रात्रभर कॉन्टॅक्ट मध्ये होते की पोरगी लहान होती ना, 7-8 वर्षाची पोरगी होती. हा, आणि ती वडिलांच्या बरोबर म्हणजे ती रडली. ऍक्सिडेंट पिलवतं ग, ते पिलवतं आणि धडकलं. कशाला इकडे जायचं, टर्निंग आहे ती सरळच गेलं. ते वाघजाई ढाबा म्हणून पुढे तिथं टर्निंग आहे मोटरसायकल. सोशल हे ऍक्च्युली आमच्या दादांच्या मुलाला ते वाजपेयी होते ते तसंच की असं फार हे होते गावात. कोण बाळंतीण झाली, कोण विषाचं विष पिलं, कुणाला विंचू चावलं. मी पण विंचवाचं औषध देते. खालच्या गोंधळ्यात पण 10-12 जणांना मी दिलेली आहे विंचवाचं. तर हे दादांच्या मुळे ऍक्च्युली. आता निगेटिव्ह म्हणायला एक तर मला फार डोक्यात अशी बसलेली घटना म्हणजे गोविंदांनी फटाकड्यासाठी दादा काकांची वाट बघितली. दादा काकांनी सांगितलं होतं मी फटाकडे घेऊन येतो म्हणून सांगितलेलं आणि
घेऊन आले नाहीत. म्हणले एसटीत पिशवी राहिली. ती पिशवी एसटीत राहिली असं सांगितलंय. आणि त्यावेळी मी गोंद्याला घेतलं आणि मी म्हसवडला जाऊन फटाकडे घेऊन आले त्याच्यासाठी. ही एक गोष्ट मला खराब. परवा 50 आमचं याच्याचं एक ट्रेनिंग चालू होतं. आमचं 50 लोकांचं स्टाफचं हे चालू होतं, ट्रेनिंग चालू होतं. आणि मी एकदम एंटर झाले की सगळी 50 लोक उठून उभारली आणि त्याच्यात काहीतरी नवीन पण स्टाफ होता माझा. तर ते कळते राजू ते कोणतरी एकदम माझ्या कानावर आलं की ते असे सांग मोठ्या मॅडम असं म्हणते. कोणतरी दुसऱ्या शेजारच्या नवीन स्टाफला सांगत होते मोठ्या मॅडम मोठ्या. कारण ते लगेच उठला नव्हता. म्हणताना त्याला उठण्यासाठी ते शेजारचे म्हणत होते मोठ्या मॅडम आल्या उठ असं. मग मी ते ऐकलं होतं. आणि त्या दिवशी ट्रेनिंग झालं की प्रत्येकाने आपापल्या जीवनातलं सांगत होते. मग मी त्या दिवशी ही स्टोरी सांगितली. तर एक व्यक्ती राहिली. म्हणजे मी म्हणलं की मोठं लहान असं तुम्ही समजू नका. आणि हीच कथा मी तिथं सांगितलं होतं की असं होतं, परिस्थिती फार असतं. आणि ज्यावेळी आम्ही गोंधळात आलो त्यावेळी फार वाईट दिवस गेले ते. बाबा अगदी 2000 बाजारमध्ये पगार होता. आणि मग ऑब्विसली ते जयावहिनींचे ते बेदमुत्ता साहेबांच्यामुळे ह्या बँकेत मी लागले. पण ते मधला काळ जो होता ना 6-7 महिन्याचा तो पार गेला. पण त्यावेळी पण असंच होतं की मी रांगोळीचे क्लास घेतले, काय घेतले ते म्हणजे रांगोळीचे क्लास घेऊन 4500 मी 1.5 महिन्यात कमवले होते नुसते रांगोळीचे क्लास. म्हणजे असं काय मी मगाशी सांगितलं ना की आमच्या भावाच्या असं यशस्वी म्हणजे आम्ही कशाला फेस करायला कुठं पाठीमाग पडणार नाही असं. आणि अजून एक निगेटिव्ह म्हणजे 2013 साल म्हणजे तुझा ऍक्सिडेंट, बाबांचा ऍक्सिडेंट, त्याच्या अगोदर गोगोचा ऍक्सिडेंट आणि ट्रेसचा काळ म्हणजे आत्ताचा होता जो आत्ता नाही आहे, जो तुला परत पडल्यावरती इतकं ट्रेस मध्ये होते की फार होतं ते आता नाही, ते परत पॉझिटिव्ह. आता धनुका ते आले मोबाईल मधनं बाहेर तर विचारू आपण त्यांना. काका काढून घ्या ना त्याच्या हातातलं. काय माझं काय नाही, आज सगळं ओके. नाही 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 असं नाही 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 असं नाही. एवढे तुम्ही 12 गाड्या बोलत असता, कुणी बोलू नको म्हणलं तरी, आणि बोला म्हणलं की तुम्ही का गप्प बसा. नाही काका 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 बी ए स्पोर्ट कम ऑन. एक लाईनीत सांगा पण काहीतरी सांगा. काय सांगायचं, असं करा सगळं. काय सांगायचं नाही. नाही 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 पहिल्यांदा फोन कडेला ठेवा आणि सांगा. हे बघा खूप लोकांनी अगदी काय म्हणतात स्वतःचा सोल बाहेर काढून सांगितलेला आहे किस्से. सगळ्यात वाईट गोष्ट आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट माझे वडील गेले त्या मी कधीच विसरू शकत. ठीक आहे ते जनरल. ठीक आहे ठीक सांग. माझ्या आयुष्यातली वाईट गोष्ट आहे, आमच्या घरात कोणी मेलेलं नव्हतं, पहिली व्यक्ती मेलेली आणि ती सुद्धा आधार होती आमची. वडिलांची की अटॅचमेंट कुणाचीच नव्हती कुठल्या भावाची, इतकी माझी होती. कारण ते शनिवारी वाट बघत उभं राहायचे तिथं, त्या पिंपळीच्या झाडापाशी बसायचे. तिथं ते रेखा बिका असेल त्यावेळेला किंवा कोण असतील त्यांना माहिती आहे, ते पिंपळी खाली बसायचे धनुईन म्हणून आता. आणि मी आणि मडके सर फलटणमध्ये आयुष्यात कधीही खायला घेतल्याशिवाय, मी लहान मूल घरात नसताना कधीही खायला घेतल्याशिवाय मी कधी घरी आलो नाही. मी वडिलांना तसं आणलंच होतं, खायला आणत होतो फळं बिळं. वडकेसर पण आणायचे त्यांच्या आईला, मी पण आणत. माझी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे, आणि माझे 3 मृत्यू झालेले, माझ्या आयुष्यात 3 ते 4 मृत्यू झालेले. मालगावमध्ये मी 2 वेळा मेलेला आहे. एकदा माथाडावरून डायरेक्ट उडी टाकली, खाला झाला असतो, कोण वाचवलं आय डोंट नो. एकदा चालू इलेक्ट्रिक करंट अशी वायर असते ना, त्याला डायरेक्ट धरलं होतं, धाडकून खाली पडलो होतो. कोण आणलं घरी काय केलं मला माहित नाही, माझं हृदय बंद पडलं होतं त्यावेळेला. तिसरा सगळ्यात वाईट गोष्ट घडली होती म्हणजे माझा प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला होता लोणावळ्याला. मी कुणालाच सांगितलं नाही, जयालाही सांगितलं नाही, प्राजक्तालाही सांगितलं नाही. पडलेला तुम्ही आम्हाला सांगितलं, कुणालाच सांगितलं, घरात कुणालाच सांगितलं कधीच नाही. नंतर इतका सांगितलं. मोठा ऍक्सिडेंट, मी अर्धा तास मृत अवस्थेत पडल्यासारखं पडलो होतो. मी लोणावळ्यातनं पुढे येताना मोटरसायकल, माझ्या मोटरसायकल, पण मलाच पुन्हा शुद्ध आली. मग टेम्पोवाल्यांनी त्यावेळेला एकेरी रस्ता होता खंडाळा, तिथल्या कुठल्या तर तरकारीवाल्याचे टेम्पो निघाला होता, त्यानं बघितलं कोणतरी बॉडी पडली म्हणून त्याने मला उचललं. मी असा पडलो होतो.
मला त्याने उचललं, माती काढली, मोटरसायकल वर काढली, त्याला हे केलं, पाणी दिलं त्यांच्याजवळचं, जिवंत झालो मी तिथनं आणि स्वारगेटला आलो. आणि ह्यानं त्यावेळेला सांगितलं होतं प्राजक्ताला आणि त्याला, आणि त्या दिवशी राहिलो पण आणि हा एक मोठा माझा ॲक्सिडेंट झालेला आहे. दुसरं म्हणजे 2 वेळा मी हॉस्पिटलमध्ये मेलेलोच होतो पुरंदर यांच्या हाताखाली. हे दोघी साक्षी आहेत. माझं BP लो 40 झालं होतं. त्या दिवशी मी खलासच झालो असतो. ते डॉक्टर येऊन बसले तिथं, ती गेली केस म्हणून शिवे दिले. त्या नर्सची चुकी होती, मला टिबल डोस देण्यात आला होता BP उतरण्याचा. त्यामुळे मी खलास झालीत जमा होतो. आता उचलायचंच तेवढं राहिलं होतं. आणि ॲक्सिडेंट म्हणजे माझं ऑपरेशन चालू असताना, ज्यावेळेला मी ऑपरेशन टेबलवर होतो त्यावेळेला माझं एक ऑपरेशन राहिलं होतं, मला शुद्ध आली होती. आणि त्याच वेळेला माझ्या नरड्यामध्ये त्याने एवढी तार अशी भोक पाडायची अशी घुसळली होती आणि त्याचं रक्त माझ्याच तोंडावर पडून मीच असं पडून रक्तात नाहलो होतो. ते मला स्पष्ट कळत होतं. अशी खूप बसली होती आणि ती शिरेत तिथं भोक पाडायची होती. इथं भोक पाडलं होतं माझं गळ्यापाशी भाऊ गळ्यापाशी. आणि ते शिरेत नाही गेलं, ते शिरेत स्पीडमध्ये कारंजा उडाल्या होते. आणि मी म्हणतोय माझी भूल उतरली, मी सांगतोय तरी सुद्धा त्यांनी नाही ऐकता ऑपरेशन केलं. ते कसं असतंय, ते ताबडतोब करायला पाहिजे म्हणून त्यांनी केलं. खलास झाला असतो, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ही खलास झाली असती केस, कारण पुन्हा ती करता येत नाही ना. एन्जिओग्राफी, पाय आणि इथलं ऑपरेशन हे एका टाइम आणि बराच वेळ चालू होतं. ती माझ्यासमोर एक पेशंट माझ्या ऑपरेशनच्या अगोदर तिथं मेलेला होता. तडपडून मी बघत होतो. मला अलीकडे ठेवलं होतं त्यांनी दरवाजावर, आणि समोर एक माणूस तडपडून हार्टचं ऑपरेशन चालू होतं. ते कोठारी म्हणायचे डॉक्टरांनी ऑपरेशन करत होते, पुण्यातले नामांकित कोठारी डॉक्टर प्रसिद्ध. आणि ते हार्टचं ऑपरेशन करत होते. माझ्यासमोर तो माणूस खाली आपण झाला तिथं होतो तेव्हा सुद्धा एक गेलं नव्हतं का पेशंट, आणि ती लगेच त्यांनी बॉडी बाजूला टाकली आणि मुलीच मला होत्या घेतलं. बरोबर. काय वाटलं असेल त्यावेळेला मी शुद्धीच होतो. तूच दिली होतीस की जाऊ त्यांना चहा. एक बॉडी मेलेली आहे आणि दुसरी टाकलेली आहे, त्यांनी बाजूला सरकवली आणि मला घेतलं. तर पुरंदरी आली. पुरंदरी लवकर आली नव्हती, म्हणजे ह्याचं पण ऑपरेशन आहे, चला आता ती सोडून द्या गेली केस म्हणून, आणि मला आत नेलं. त्यावेळेला माझं ऑपरेशन झालं. मला कळत होतं बऱ्याच वेळा, मला भूल कधी चढली नाही. मी 3 दिवस बिनभूलीचं माझी 3 वेळा ऑपरेशन पुढं ढकलली. ते ज्यायला वगैरे माहिती आहे. मला भूलच चढत नव्हती बरेच दिवस. 3 वेळा असं झालं, म्हणजे 4-5 वेळा मृत्यू झालेले आहेत माझे. हे सगळे आयुष्यातले चांगलेच पॉईंट म्हणून. पण तरी पण आय नेवर स्टॉप एनिथिंग. म्हणजे कधीही आयुष्यात फक्त दुसऱ्याला मदत करणे हे बाय हर्ट करतो मी. पॉझिटिव्ह गोष्ट, मग ते कुणी असू दे, घरातली माणसं असू दे. एक तर मला घरातल्या कुठल्याही व्यक्तीला त्रास झालेला सहन होत नाही, सहनच होत नाही मला. ह्याची उदाहरण ज्याची त्याला माहीत असते, मी काय वर्णन करणार नाही कोणाचं नाव घेऊन. पण मला साधं जरी कळलं एवढं काय झालं कोणाला, तर मी पटकन जात असतो. त्या आयुष्यातली पहिली गोष्ट. मग ते नीता वहिनी नुसते ॲडमिट होत्या म्हटले होते तर मी पटकन पाळलं. मी ह्याला सुद्धा गेलो होतो, अडिगाला गेलो होतो त्यावेळेला. तिथून कोल्हापूरला ॲडमिट होती त्यावेळेला गेलो होतो, नाना माहिती आहे. PU पडले तिथे गेलो. मी शाळेतनं तसाच सटकलो होतो. तू पडली त्यावेळेला तुला आठवते काय केलं मी ते, हे तर तू साक्षीदार आहेस, हे तर मान्य आहे. सुनील पडला त्यावेळेला काय अवस्था होती माझी तुला माहिती आहे. एसटीतनं उतरला मोटरसायकल बघून. फेकून दिली होती मी ज्या उभा राहून चाललो होतो. नुसत्या मोटरसायकलवर ओळखलं होतं माझा भाऊ आहे. आणि काय प्रतिक्रिया होती हे ज्याला म्हणते. माझी इतकी तीव्र प्रकृती कोणाची नसते. मी त्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. ह्याला उचलून नेलं होतं पुढच्या टेपमध्ये. दुसरी गोष्ट, हा परत वडूजला ॲडमिट होता. या गोष्टी माहीत नसतील तुला. हा वडूजला पण ॲडमिट होता. हा त्यावेळेला ताबडतोब आलो होतो प्राजक्ताला घेऊन. बरोबर आहे. असं मला ते सहनच होत नाही. कोण आजारी पडलं काय झालं की ते मीच आजारी असं मला वाटतं. आणि मी ताबडतोब त्या ठिकाणी जातो. म्हणजे मग काही होऊ दे. आणि मी रिटर्नची अपेक्षा कधी करत नाही. पडलं तर पडलं, म्हणजे आपण जाणं हे करतोय. आणि मी प्रत्येकाला माझा अगदीच हे समजतो. मी असं कुणाला जवळचं कुणाला लांबचं समजत नाही. माझं उघड ओपनली
मला ही सगळीच माझी माणसं आहेत. मला ह्यातलं दुसरं जवळचं आणि लांबचं कुणी नाही आहे. कुणाला जरी काय झालं जर छोट्या छोट्या गोष्टी तर मला त्याचा त्रास होतोच. तिसरी गोष्ट दोनच सांगितलं तुम्ही. आता भरपूर गोष्टी आहेत माझ्या, एकाच गोष्टीत गोष्टी आल्याच की भरपूर गोष्टी आहेत. मला एक शब्द दिला होता, मी पाळलेला होता माझ्या बहिणीच्या बाबतीत. आई वडील, माझी आई जाताना मला म्हणली होती, धनू तू भाद्याला असतोस. मला कायमचं सांगितलं, एक भाऊ तुझा बाहेर, दुसरा भाऊ पण लांब असतो, तिसरा येत पण नाही. हा इथं नव्हता, हा इथं नव्हता. दादा कधी घराकडे येत नव्हता जास्त लक्ष देत. केवळ एक जबाबदारी मला दिली, बहिणीचा संसार पूर्ण सुखास वेपर्यंत कायम जा म्हणून सांगितलं. मी ते कधी सोडलं नाही. तर विचार कधीही सोडलं नाही मी ते. भाज्यातनं पाटकन पहिल्यांदा नायगाव गाठत होतो. अजूनही 2-3 गावातल्या आसपासची माणसं मला ओळखतात, त्या गावचा असं समजतात. इतकं मी जात होतो ते, प्रत्येक वेळा जात होतो. त्याला काय झालं की मला त्रास व्हायचा. आणि आईनं मला भरपूर वेळा तिच्याबरोबर नेलं होतं. मी कधीही बाळासाहेबांना कधी बहिणीचे नवरे म्हणून कधी मानलं नाही. मित्रासारखंच मी मानतो अजूनही. माझे जे आहे ते. आणि जरी किती झाले माझे मोठे भाऊ जरी असले तर त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट माझ्या आयुष्यात कधी कमी होणार नाही, काही कधीच कमी होणार नाही. मग तो माझा मोठा भाऊ कधी मला काय पण म्हणू दे, शिवाय देऊ दे, नाना देऊ दे आणि काय नाही. आणि सगळ्यात अति वाईट गोष्ट घडली होती. पहिला दणका माझ्या आयुष्यात दिला होता म्हणजे आमचा नाना. कुर्लपला असताना पहिल्यांदा कुर्लप गावामध्ये आम्ही ज्यावेळेला पोलीस लाईनीत राहत होतो त्यावेळेला नाना आणि मी चिंध्याचे बॉल करून खेळत होतो. आम्ही त्यामधल्या गॅपमध्ये 2 इमारतीच्या आम्ही कायम तिथे खेळणार, इतकं खेळणार, तिथं खूप खेळणार. आणि ज्या दिवशी नाना आमचा भरती झाला आणि ज्यावेळेला नाना निघून गेला त्या दिवशी मी खूप मला आयुष्यात वाईट वाटलं. एक भाऊ गमावल्यासारखं मला वाटलं होतं. त्यावेळेला खूप त्रास झाला मला त्यावेळेला. हा लहान होता ना, दादा घरात कधीच नसायचा हे ह्या सगळ्यांना माहिती आहे. तो मारवाड्यात वगैरे कुठेतरी जाऊन राहायचं, घरीच ते येत नव्हतं. सरकारी दवाखान्यात असायचं. घरीच येत नव्हतं तो कधीच. फक्त बेकार आई होता बापाच्या ना, कशी सर्विस सोबत नव्हता. असणार मी आणि हा लहान होता एवढाच. ह्या गोष्टी आहेत की त्यावेळेला तो गेल्यानंतर आणि यावेळेला बेंगलोरला हा ट्रेनिंग घेत होता त्यावेळेला आमच्या शेजारचे एक रजपूत म्हणायचे एक हवालदार होता पोलीस आणि आमच्या अण्णा ह्याला बघायला गेले तिथे बेंगलोरला. ट्रेनिंग पिरियड थोडा संपत होता आणि ज्यावेळेला त्यांनी बघितले त्यावेळेला आमच्या अण्णा पहिल्यांदा रडले होते. हा कंटाळून झोपला होता, बूट घालून तसाच क्वार्टर झोपला. मग मी सरळ सांग, त्याला माहिती आहे ही वस्तुस्थिती नाही इतका पाणीसारखा सुकला होता. ते आली आणि फोटो आहेत की माझ्याकडे. हा फार आणि वाईट. तेव्हा आमची 19 किलोमीटरची रेस चालली होती. किती? 19 किलोमीटर. 19 किलोमीटरची रेस. ते सगळं घालून आणि ती रेस आमचे वडील आले तेव्हा आम्ही रेसला गेलेलो होतो. रेस करून परत येत होतो तेव्हा आमचे वडील तिथे ते कॅम्पमध्ये आलते, जंगल कॅम्पमध्ये आलते. आमची ट्रेनिंग सेंटर ती ज्या लांबीचं आहे तिथं माहिती आहे. यलहंका. यलहंका म्हणून तिथे एअरपोर्ट आहे. खूप वेळा गेलो. यलहंका. हो यलहंकाचं पण जलाल अलीला तो जलाल सगळा. ज्याला- माझं आमचं बाबा. झालं. ज्याला वेस्टला होता ते मला पाठायत पण वेस्ट ईस्ट. यलहंकाला होतं आणि यलहंकातून नंदी हिल म्हणून एक एरिया आहे जो जंगलाचा एरिया आहे. टिपू सुलतानचा किल्ला आहे तिथं वर नंदी हिल्स म्हणून डोंगराळ भाग आहे. तिथं ते जंगलात आमचा कॅम्प असायचा आणि तो त्या कॅम्पमध्ये 1 महिनाभर ट्रेनिंग असायचं आणि त्यात ते हे रनिंग वगैरे कमांडो ट्रेनिंग टाईप अशी ट्रेनिंग असायची. आणि तुला सांगतो अण्णा ज्या वेळेला बेंगलोरवरनं आले ते राजपूत आणि आमचे अण्णा ड्रेसवर गेले होते भेटायला ह्याला आणि घरी आले. मी ऐकत होतो त्यावेळेला असं मी आमच्या घरात 2च खोल्या होत्या अशा एक क्वाट उशात गाद्या सगळ्या रचलेल्या त्याच्यावर मी असं पडलेलो होतो आणि तिथं आईनं पहिल्यांदा आल्या विचारलं माझा मुलगा कसा आहे. त्यावेळेला आमच्या अण्णा रडत होते. ते मी ते पहिल्यांदा बघितलं, कोणीच बघितलं नव्हतं. त्यावेळेला आमच्या अण्णा रडत होते आणि ते सांगितलं की इतके पाणीसारखं सुकलेला आहे तो आणि तो हे झाला आणि ते शेजारी. मग आम्ही खोदून आमच्या आईनं आणि आम्ही जाऊन राजपूतला विचारलं. राजपूतनं पण म्हणला की तिथं सुद्धा रडत होती म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं असतं पण ते मुलगा कसा असा बघितला ते तरी बघितलं नव्हता असं. आणि दुर्दैव असं
की तो ट्रेनिंग वगैरे त्याचं झालं, त्याच्याबद्दल काय नाही, ते अण्णा हे केले. आणि आमचे अण्णा कंपल्सरी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आम्हाला खायला अन्न नव्हतं, रुपये खिशात नव्हतं, 10 पैसे खिशात नव्हते, कुणाच्याही घरात खिशात काही पैसे नव्हते. आमचा फक्त एकमेव हा भाऊ तेवढा नोकरी सुद्धा त्यावेळेला. त्याच्या आधारावर आम्ही त्यावेळेला तिथं दिवस ढकलले. कुणीही नव्हतं आम्हाला तेव्हा, कुणीही कसलीही वाटणी नाही, घर नाही, दार नाही, पैसा नाही, अडका नाही. आमचे वडील पेरू उठून दिवस आम्हाला जगवले. आमच्या वडिलांनी आई बाप्पाबद्दल अति अभिमान का असणार आहे, आमच्या आईनं रोजगार करून सुद्धा आम्हाला जगवलेलं आहे. पात्रची भाजी उकडून घालून जगवलेलं आहे. कुणाकडे हात पसरला नाही आमच्या आईनं. कुणाच्याही दारात जाऊन शेतात कामाला जाऊन ती भाजी खुडून आणायची, संध्याकाळी उकडून मीठ घालून आम्हाला खायला द्यायची. आमचे वडील म्हशी राखत होते काही दिवस. आमच्या वडिलांनी काय काय केलेलं आहे तुम्हाला माहीत नाही, इतकी म्हशी राखत होते. दुसरी गोष्ट, डोक्यावर पाठीची पेरवाच्या पाट्या घेऊन ते असे बाजार करत होते. डोक्यावर पेरवाच्या पाट्या घेऊन त्यांनी वाखारीतली वाखारीत लाकडं पुढे. जेव्हा माणूस हवालदार जमादार म्हणून रिटायर झाला त्याच्यावर ही परिस्थिती आली. 5 पोरं सांभाळायची पेन्शन मिळायला वेळ लागला. फ्रॉडिंगचा आरोप घातला, काहीतरी आमच्या केलं वडिलांच्या ते लोकांनी, केस ह्या घातली, सगळ्या केस बाकीच्या घातली. लोकांनी. अण्णा एकच ब्राह्मण होते त्यावेळेला. आता जे चालू आहे ना, पेन्शन मिळाली तेच त्यावेळेला पण त्याला चालू वेळ होतं. असतो ग, प्रोसेस आणि असते. अण्णांचा अति चांगुलपणा नडला त्यावेळेला. आमच्या अण्णा आरोपीला सुद्धा पैसे देणारे होते, हे बघ, भाकरी जेवायला घालणारे होते. इतका आमच्या अण्णांचा स्वभाव होता की जर खरोखर असते तर महाराजांची सारखे आमच्या अण्णांचा स्वभाव होता. कुणालाच दुखवत नव्हती ती, कुणालाच दुखवत नव्हती आणि प्रत्येकाला मदत त्या करायचा सगळ्या त्यांचा गुंड स्वभाव होता. लोकांनी कारस्थान त्या पोलिसांनी केलं. इस्लामपूरचा ते प्रमोशन त्यांना अण्णांना ते कुठल्या तरी केसमध्ये फसवून हे करून टाकलं आणि त्यांनी स्वतः ती जागा. आणि रात्रंदिवस आमच्या अण्णांना जेव्हा रिटायर केले 1974 साली त्यावेळेस नाना 74 नाही, 75. 74 ला हा लागला होता नोकरीला. 74-75 मी ऑक्टोबर दादा 74. हे आमच्या अण्णांची कामं असं रात्रंदिवस आम्ही सगळेजणच लिहायचो. लिहित बसत होतो. आम्ही लिहितो ती कामं पेंडिंग पडलेली सगळी कामं कोर्टात जाईपर्यंत सगळे रात्र प्रोबेशनच्या पाचशे पोरं केसेस, लिहायला बसवलेली असायची. प्रोबेशनच्या केसेस. आणि आमच्या अण्णा असे बाजार करत जायचे. त्यावेळेला आमच्या अंतकरणाला इतकं वाईट वाटलं. काकडी, पेरू. ज्या आमच्या अण्णांना बघितल्यावर लोक Salute पटकन मुतायचे, आरोपी तर दिसल्या मुतायचे. हे वस्तुस्थिती होती. आमच्या अण्णांना लोक न मारता काय करता घाबरायचे. करायला त्याच नको. अण्णांना आमच्या शेवटी डोक्यावर पाठी ठेवून पेरू विकायची वेळ आली होती. प्रत्येक बाजारला जाऊ. हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. माहीत नाही, ज्या गावात राहिली फुले वेचली त्या गावातच आमची ही दशा झाली. एक पैला आम्ही मोजदार झालो. एका पैची किंमत आम्हाला माहिती आहे. आम्हाला कुठल्याही नातेवाईकांनी कुठल्याही कसलीही एक पैची मदत केली नाही, की जवळ केली नाही किंवा बोलवलं नाही. अगदी दहिवडच्या आत्याच फक्त आमची बाळायला आम्हाला तेवढी आली अशा परिस्थिती. आणि ह्या परिस्थितीत आम्ही आजी आमच्यापाशी राहिली होती. नंदामावशी वेळी राहिलेली होती. अन्न खायला नाही. मी रोजगार करत होतो. मी शेती करतो. मी सुद्धा रोजगाराला जात होतो. एक माणूस होता असा करंजवड्याचा, एक त्याचा असा अण्णांनी ज्याच्या उपकार केलेले. त्या माणसाने रिटायर झाली एक म्हैस बेच दिली त्यांच्या व्यायला झालेली. आणि ती म्हैस दादा तुमची परिस्थिती बघून म्हणजे ही म्हैस तुम्ही सांभाळ, तुम्हाला कायमची दिली. ती म्हशी राखत त्या दिवसापासून आमच्या घरात म्हशी होत्या आणि त्या आमच्या रस्त्यानं अशी फिरायची. मी पण म्हशी राखलेली. इथं गोंधळ्यात सुद्धा म्हशी आणल्या होत्या. गोंधळ्यात होत्या, दहिवडीत होत्या. आत्याला मी दूध घालायला जायचं आयतोडे खुर्दला. आणि डोक्यावर असे मोळ्या घेऊन मी गवत कापायला जात होतो. वारणीच्या त्या तिथं दुसऱ्याच्यात रोजगाराला जात होतो. आणि कधी घरात जेवत होतो. मी बाहेर ज्यांच्यात रोजगाराला जात होतो त्यांच्यातच जेवत होतो एक टाईम. संध्याकाळी जेवण मिळत नव्हतं. असलं तर भाजी काय उकडलेली खायची, पात्राची ह्याची त्याची. अशा तऱ्हेनं अतिशय वाईट दिवस गेले त्यावेळेला. अतिशय म्हणजे अतिशय. कधी आमचा मामाला नाही, मामाबद्दल झिरो प्रेम आहे. त्याचं कारण आमच्या मामानं कधीच आम्हाला विचारलं. कुठल्या चुलत्याबद्दल प्रेम नाही, त्याचं कारण आम्हाला कुठल्याही चुलत्यानं कधी काही विचारलं नाही. कोण चुलता असं मी का म्हणतो, ही जी आत जी आहे कुणीही मदत केली नाही त्या काळात, कुणीहीच नाही. प्रेम वाटत नाही. हे सगळं आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलेले माणसावर. कुणीही एवढा टेको आम्हाला दिलेला नाही की तुम्ही आम्हाला मदतीने तुम्ही मोठे व्हा असं कुणी सांगितलं नाही मला. म्हणून आम्हाला कुठल्याही चुलत्याबद्दल काडीचं प्रेम नाही, कुठल्या मामाबद्दल तर मुळीच नाही. कारण कधीच ते आमच्याकडे परत्या काळात आले नाहीत.
आणि जो माणूस पडत्या काळात येत नाही ना त्याच्याबद्दलची स्मृती पुसली जाते. त्यांच्या पडत्या काळात मात्र आमच्याकडे येत होते. तो सगळं. लाला काका BA ला ऍडमिशनला आमच्या वडिलांकडे पैसे मागले. बाळ्या सुद्धा हरामखोर शिवाय देऊ शकतो मी. तो पैसे घेऊन प्रभाकर गेले काका मला. होता आमच्या शिकायला वडिलांकडे आयुष्यभर सांभाळायला शिकायला राहिला. राहिला. शिकायला होता. ह्यो पाशाचा बाप आमच्या अण्णांच्या भिशी शिकायला होता. सगळं पैसे शिकून घेत होते. नोकऱ्या लावलेले आमच्या आणि अण्णांनी त्यांना. सावत्र भाऊ असतो. पैसे मागायला यायचे आमच्याकडे. एवढी आमचे वडील आले की एवढी अशी पैसे पत्र द्यायचे. होती. ही चंपाबाई पत्र लिहायची, पैसे पाठवा, इथं दुष्काळ आहे, हे दुष्काळ आहे, हे वाघ आहे. आमच्या अण्णा त्यातनं पैसे पाठवायचे आणि ती पत्र आम्ही एकदा अशी साठवून ठेवली होती. आमच्या आईने अशी टाकली होती. हे बघा रिटायर झाल्यावर कोण तुम्हाला विचारता येईल. वाटणी सुद्धा दिली नाही. शेवट असा झाला की सुनीलला सांगितलं इथे एक लोक न्यायालय निघालं होतं. लोक न्यायालयामध्ये सुनील एअरफोर्समध्ये सुनीलनं आमच्या केस घातली होती त्यांच्यावर त्यावेळेला. आणि त्या लोक न्यायालयामुळं आम्हाला ही जमीन किंवा वाटणी मिळालेली, अन्यथा आम्हाला दिली सुद्धा नसते. मी पहिली मी जो सुहास पप्या आहे ना त्या पप्याच्या वडिलांच्यावर खोरं घेऊन खलास करायसाठी मी त्याच्या डोक्यात घातलं होतं खोरं. ते पप्या आहे ना, हो बापू काकाच्या उसात मारला होता मी त्याला. आणि घरात सगळा ऊस कापून आणून म्हशीला घातला होता. 4-5 म्हशी होते. आई अण्णा ज्यावेळेला आमची सांगलीची आई आजी वारली मला त्यांनी सातारवरनं बोलवलं, हे म्हशी सांभाळ, कोण नाही आहे, तडपुडून मरतील, आम्ही तिकडे जातोय 2-4 दिवस. म्हणलं तुम्ही बिंदास जा. मी इथनं वैरण म्हणले वैरण नाही आहे घरात, जनावरं जगवायची जात होतं, कापत होतो. त्या आडवा आला पाणी पाचताना, खोरं उचलं घातलं, म्हणलं अजून तुला ठेवतच नाही, दररोज येणार म्हणलं. मग त्यावेळेला ती चंपाबाई मला बोलवायची. दादा काका वगैरे घाबरत होता. दादा काकाला मेन नाना जाऊन साताऱ्यात जाऊन मारणार होतो, पाय तोडणार होतो. हे तुला आज सांगतो मी तुला. विचारणार नाही तर लांब नाही, त्याच्या समोर सांगतो. काका आपल्याकडे अजून एक कंटेस्टंट आहे. आपल्याकडे नाही ऐकायला लागलीस तर तू नाही वहिनी थोडं तरी सांगायचं असं नाही. तुझ्या आता मायेचा नाही तरी पण काकू एक एक लाईन, थोडं चांगलं, एक एक लाईन. थोडं वाईट काय नाही, असेल नाही, ते नाही. असेल. प्राचीसाठी म्हणून सांगायचं. प्राचीसाठी हा. सांगायचं. मी खरं सांगू प्राची मी हे तुझ्या तुम्हाला आयुष्यात खूप उलटापालट एक झालेली. कंटेंट नाही आम्हाला काही सांगू वाटत नाही. म्हणूनच नाही, नाही, सांग. ऐकून घे. हे बघ आमचं नाही आयुष्य झालं अजून, आम्ही गोष्ट विचारतोय. आमचं आयुष्य. त्यामुळं तिची भोगलंच नाही आम्ही. काय सांगणार. तिची मनस्थिती सुधार. तिची निराशेतनं बाहेर येईल ती. तुझ्या नाती नाही, reality मी पण सांगणार नव्हतो. तुला प्रिय पण आहे. reality तुला चांगली आता आहे. सांग ना. जास्त खोलात मला त्रास होतो म्हणून मी तुझ्या सांगत सुद्धा नाही. अण्णांनी आपण काय तर मोठा आहे. कष्ट काढलेले. आपण काहीतरी नंतर काय झालं? काकू हे तिला काय काकू मी माहितीये? का तुझ्या विचारते माहितीये वडिलांच्या का? आईच्या आयुष्यात काय गेले 2-3 महिने माझ्यासाठी खूप अवघड गेले. त्यामुळं तुमचे अशा अनुभव. अनुभव ऐकले ना मला असं भर अगं भेटते. माझे पण अनुभव खूप वाईट आहेत सगळे. काही माझ्या आयुष्यात चांगलं बिन झालं अर्थ सांग. त्यामुळे मला सांगायला सुद्धा नको वाटत. थोडं सांग. तुझ्या आई वडिलांच्या बद्दल तिला काय माहिती आहे का? तू सांग. अण्णांनी तुझ्या कसे दिवस काढले, तुम्ही लहानपण कसं काढलं, तुमचं पण कष्टातच गेलं ना. बाकी सांग काय ना, नाही, तुला काय लहानपणाबद्दल माहिती ती सांग. आता बरोबर बोलली. मग मी तुला सांगते, सांग. आम्हाला काय कळत नाही का ती का विचारते ते? पण मला कळते, पण मला स्वतःलाच हे होत नाही ना. नाही नाही सांग ना. आज कारण माझं पूर्ण निगेटिव्ह आहे. मी स्वतःच पूर्ण निगेटिव्ह आहे. असं तू नको विचार कर. नाही नाही ते नाही सांगायचं. तू सांगायचं काय त्यामुळे माहिती काय आहे का? सांगणार काय मी सांगते. नाही नाही तुझ्या आयुष्यात चांगलं कुठलं 1-2-4 घटना, हा, नोकरी लागली, वाईट, चांगली जास्त घटना. वाईट वाटणाऱ्या घटना. तुझं आता पहिलं मूल गेलं ही वाईट घटना, हो. असंच सांगायचं. हे सगळ्यांना माहिती आहे, पण तू स्वतः तिला सांग. तिला त्यातलं हा. काय इतकं माहिती आहे ना. आता तरी मी मुलगा गेल्याबद्दल मी शब्द काढलेला नाही. त्याचे तर कारण वेगळी. त्यावेळेला पण नानाचा मुलगा तुला एक हे बघ, 2 मुलं तुला गेले. एक हा, वहिनी सांग- ते जे सांग. पाहिजे त्यांचं ते सांगतील. हा. मुलाची आई सांगतील, आपण नाही सांगायचं. त्यांना नाही, जास्त माझा दाखव. आनंदाचा दिवस म्हणजे पहिला म्हणजे मी 5 वर्षाची असताना गणपतीच्या देवळात कुरुंदवाडमध्ये स्पर्धा झाल्या होत्या गाण्याच्या. आणि पहिलं गाणं मी म्हटलं आणि माझा पहिला नंबर आला. हा पहिला कॉलेजमध्ये 11वीला सगळ्यात चांगली गेले गोष्ट घडली नाही. तेव्हा पण गाण्यात पहिला नंबर आला. ते गाण्याच्या बाबतीत ते माझा आनंदाचीच गोष्ट आहे. मला गाण्याची आवड आहे, त्यामुळं तो माझा आनंदाचाच आहे दिवस. आणि माझे मुख्य म्हणजे वडील खूप कष्ट काढलेत लहानपणी. त्या मानानं आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं दुःख दाखवलं नाही. त्यांनी काढले तसं कुठलंही काही कमी काय पडलं कष्ट नाही. काढले ते माहितीये तुला? 13व्या वर्षी घरातनं बाहेर काढलं होतं त्यांना. ऐक, 13 स्वतःचे आई-वडील वर्षाच्या आले. मुलाला आई-वडील स्वतःचे घरातूनच आई-वडील बाहेर काढले. काढले बाहेर. ते राहत्या घरात. पुण्यात
मग गाड्या 13 वय पुसत होते, म्हणजे गाड्या. कमी वय आहे. आणि त्या ह्याच्यावर ते राहिले. त्याच्यानंतर मिलिटरीत गेले. ज्यावेळेस त्यांचं लग्नाचं वय झालं तेव्हा स्वतः आईवडील काही चौकशी करत नव्हते. तर माझे ते जोशी दादा म्हणून कुरुंदवाडात वकील मोठे होते, त्यांनी त्यांना साथ दिली. ते म्हटले तू माझ्याकडे राहा म्हटलं, अजिबात तुला काहीही कमी पडू देणार नाही. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्यांना सांभाळलं. तर त्यांनी इतकं म्हणजे गाईच्या धारा काढणं, शेण काढणं, सगळे कष्ट केले. स्वयंपाक शिकला वडिलांनी माझ्या, इतकं कष्ट काढलं त्यांनी. अगदीच तू बघितले असतीस ना ते ना, तर एक भाकरी तुझा एक अशी दिसणार नाही, सगळी मशीनमधनं काढल्यासारख्या भाकऱ्या, एक सारखी पोळी सुद्धा सगळं काय त्यांना येत नव्हतं असं नाही. आमची आई काय काय वेळा त्यांना विचारून सगळं करत होती, इतकं त्यांचा स्वयंपाकात हातखंडा होता. त्यामुळे त्यांचं जे आहे ते, आणि स्वभाव मुख्य म्हणजे कुणालाही दुखवायचं नाही. आपण करायचं, त्यांनी कसंही वागू देत माणसं, पण आपलं कर्तव्य आपण करायचं. हा स्वभाव मी आमच्या वडिलांचा उचलतो. कारण किती आपल्याला नावं ठेवू देत, पण जिथं कर्तव्य करायचं तिथं आपण करायचं. हा स्वभाव माझ्या वडिलांचा होता. आणि त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आमचा स्वभाव. आई माझी एवढी हे करत नव्हती, पण ते वडील भयंकर सगळ्या मुलांना, त्यांनी 4 मुलं झाली पण कधीही त्यांना दुखवलं नाही. पोरांना कुठल्या बाबतीत कधी हात उचलून मारलेलं नाही कोणाला. त्यामुळे त्यांचं अनुकरण आम्ही करायचा प्रयत्न मी तरी केला. बाकीचे भावंड काय केलेलं नाहीत असं नाही आहे, पण त्यांनी सगळ्यांनी थोडंफार उचललेलं आहे वडिलांचं. हा एक वडिलांचा एक हा पॉईंट होता. स्वभाव भयंकर शांत, म्हणजे इतका शांत की कुणालाही कधीही आई वडील एवढं बोलत नव्हते, कधी त्यांच्या तोंडात ना आलं नाही की माझे आई वडील असे आहेत, माझा भाऊ तसा आहे. कधी त्यांच्या तोंडात आई आमची चिडली तर एखाद्या वेळेस ते म्हणायचं असू दे गं, आपण चांगलं वागतो ना, मग त्यांच्याचं असं वाईट काय बोलायचं. हा आमच्या वडिलांचा स्वभाव. त्याच्यानंतर मी एफ.वायची परीक्षा दिली आणि माझ्या वडिलांच्या मागे लावली, मला नोकरी करायची. वडील म्हटले अजिबात नाही, म्हटले तुला पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये तुला झालं की मी नोकरीचं तुझा बघतो. आमच्या बँकेत एक व्यायाम कुलकर्णी म्हणून होते. आमच्या बँकेत एक 10वी नापास झालेली मुलगी आता ते पुढच्या वर्षी रिटायर होती, तर तिला त्यांनी घेतलेलं होतं. मी म्हटलं मी एफ.वाय झाली, मला का घेत नाहीत म्हटलं. मी डायरेक्टच विचारते जाऊन त्या डायरेक्टरने, म्हणजे जे जोशी दादा होते तिथले मुख्य होते, त्यांना मी म्हटलं असं कसं हो दादा, म्हटलं तुम्ही तिला घेतलंय, मला करायचीच आहे, म्हटलं मला तुम्ही नोकरीवर घेऊ नका, पण अनुभव म्हणून घ्या. ते एकच शब्द म्हटले, तुला करायचं आहे ना, उद्या साडी नेसून ये म्हटले. माझ्या वडील ये म्हटले. वडिलांना सकाळी सांगितलं, नीताला पाठवून दिलं. त्यांनी स्वतः माझ्यावर येऊन चेअरमनची ओळख आणि त्यांनी म्हटलं आजच नीला इथं बसवून घ्यायचं. आणि तेवढ्या ह्याच्यावर चेअरमनने मला इतकं म्हणजे सरकारी चालवलं आणि त्या ह्याच्यात लगेच नोकरी लागली. 6 महिन्यात कन्फर्म. ही अगदी आनंदाची गोष्ट माझी, कारण 6 महिन्यात कुणालाच कन्फर्म करत नाही. 1 वर्ष कुठे होती ती नोकरी? बँकेतच होती मी, मेन ब्रँचला. हेड ऑफिसलाच गेलो. डायरेक्ट हेड ऑफिस, डायरेक्ट हेड ऑफिस. 6 महिन्यात आणि रूलच 6 नाहीये महिन्यात कन्फर्म कन्फर्म करून त्याच्यानंतर मला प्रमोशन दिलं. पण ते मी ह्याचं असेल. जे चेअरमन होते ते पण दादांचाच मुलगा होता. ते म्हणाले तू प्रमोशन घ्यायचं. माझा 2रा नंबर आला होता तेव्हा, हे पण सांगते. आणि 2रा नंबर आला, तू प्रमोशन घे. मी म्हटलं माझा नवरा जवळ नाही, मी आज उद्या मला इकडे तिकडे टाकला तर मी कुठेही माझ्या मुलीला घेऊन जाऊ शकत नाही, कारण तर मुलगी एक आहे मला, मी जाणार नाही म्हटलं. त्यांना 3 वेळा मला ते सारखे म्हणत होते तू घे प्रमोशन, ऑफिसर म्हणून जा आणि परत तुला नको घेऊस म्हटले, पण ऑफिसर म्हणून तू जा. मला 3 महिने ऑफिसरचं काम दिलं त्यांनी सांगितलं. पण तो एक आनंदाचा प्रसंग होता. 3-4 वेळा त्यांनी मला मागं लागून प्रमोशन घे म्हणत होते. मी म्हटलं माझा नवरा असतं तर मी एका पायावर घेतला असतं, म्हणजे का तर मला पोरीला घेऊन येणं शक्य नाही. बदली होती ना. लहान होती ग, ती लहान होती आणि 3 वर्षांना बदली करायची, त्यामुळे ऑफिसर म्हणून मी काय मला नको आहे. तर ते हा एक 3रा माझा आनंदाचा क्षण होता. ते सारखे मागे लागले होते माझ्या, घे प्रमोशन घे म्हणून. कारण 2रा नंबर आता कुन्नूर म्हणून एक त्याचा पहिला आला तर माझा 2रा. आम्हाला दोघांनाही मागे लागले, आम्ही दोघांनीही घेतलं नाही शेवट. हा एक आनंदाचा प्रसंग होता माझ्या. ते मी जर घेतलं असतं तर आज गेले असते, फार पुढे गेले असते, पण मी तर मला नकोच होतं ते. का तर एक हे लांब होते, पोरीला घेऊन मी कुठं हिंडणार. चांगलीच राहिले होते तरी सुद्धा कसं काढले ते माझं मला माहिती. त्यामुळे मी नाहीच म्हटलं, प्रमोशनच नको आहे मला. आणि वाईट काय, सगळे वाईटच, बाकीचे सगळे वाईटच प्रसंग आहेत. त्या नवऱ्यापासून 9-10 वर्ष लांब राहणं हा तर एक अगदी वाईट प्रसंग आहे. कोणालाही तसा प्रसंग येऊ नये, मला माझ्या मते तरी आहे. कारण नवऱ्याशिवाय राहणं शक्यच नाही लग्नानंतर.
आणि एक आनंदाचा प्रसंग म्हणजे लग्न झालं. लग्नाच्या वेळी माझी एक इच्छा होती की आमचं कुटुंबातलं कुटुंब मोठं आहे. 5 काका 3 आत्या सगळे असं एकत्र घरात जमले की खूप मजा असायची. मला वाटायचं असं खूप मोठं आपल्याला पण असं मिळावं. आणि त्याप्रमाणे महाराजांनी मला ते दिलं पण मोठं घर. आता हे पण 4 भाऊ आहेत, बहीण आहेत, आई वडील होते, सगळे होते. त्यामुळं तसं मला महाराजांनी दिलं पण. त्यामुळे तो एक आनंद होता मला. आणि वाईट प्रसंग काय, पहिल्या वेळी मुलगी गेली तेव्हा माझं डोकं फिरलं होतं. तेव्हा मी भाजली होतीस तू पियूच्या वेळी भाजली. दुसरी पियूच्या वेळी भाजले होते मी स्वतःच. पूर्ण माझी पाठ भाजली होती पूर्ण शेकताना. तेव्हा सुद्धा आई आमची म्हणजे वडील एकदम पळत. वडील होते म्हणून त्या दिवशी मी वाचले, नाहीतर मी त्या दिवशीच खराब झाले असते. तिला माहित पण नव्हतं आपण पेटली. मी पेटलेलं मला माहित नव्हतं. आमची ताई अभ्यास करत बसली, ती ओरडली, मी ती पेटली म्हणून ती ओरडली, दंगाच करायला लागली ती. आणि ती दंगा करायला मी नाचायला ते जास्त पेटत गेलं आणि हे पूर्ण पाठ भाजली. तो एक प्रसंग होता मला. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी मुलगी माझी पोटात गेली होती. हा माणूस सुट्टीवर आलेला, पण इकडं गोंधळत. डॉक्टरने सांगितलं 2च दिवसात तुमची डिलिव्हरी होईल असं सांगितलं होतं. तरीसुद्धा हे मला सोडून तिथं आली. आणि दुसऱ्या दिवशी मग मीच डोळे पांढरे केले होते. म्हणजे पोर छातीला भेटलं आणि मीच डोळे पांढरे केले. हा तिसरा झाला. आणि ते मुलाच्या वेळी म्हणजे असे 4 प्रसंग माझ्यावर झाले. म्हणजे मरता मरता मी वाचलेले. आणि आई वडील गेले हे एक दुःख होतंच. पहिल्यांदा वडील गेले, वडिलांचं भयंकर माझ्यावर प्रेम होतं आणि लहानपणापासून त्यांची मी लाडकी होते. त्यामुळे ते गेले. त्यांना जरा एवढंसं काय व्हायला लागलं की मी येणार लगेच उचलून कोल्हापूरहून आम्ही लगेच संध्याकाळी येत होतो. म्हणजे ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी आम्ही कुरुंदवाडून कोल्हापूरला गेलो होतो. पियूसारखी म्हणाली आजोबांना बरं नाही, आपण जाऊया म्हणून गेलो. आम्ही गुरुवारी आलो आणि शुक्रवारी एकच दिवस मला. शनिवारी तर ते पहाटे गेले. थोडक्यात चुकामुक झाली. नाही चुकामुक नाही झाली. भेटलेली की? 2 दिवस आधी आम्ही सगळे बसून आज आपण कसं जेवलो का नाही. हे बघ तुला सांगतो, सुरुवातीच्या काळात मी लांब असल्यामुळे भरपूर त्रास झाला. त्यानंतर मग मी सांगलीला सेटल झाल्यावर मग आम्ही कुरुंदवाडला दर शनिवार रविवारी आम्ही जायचो. बुधवारी हां, तिच्या वडिलांची तब्येत बरी नसायची. आम्ही सारखं जायचो तिथे. मग एका शुक्रवारी आम्ही दोघं नाही, मी आणि ती गेलो होतो. तुम्ही नंतर आलो होता. मी नंतर आलो. मग आम्ही संध्याकाळी जेवण करून असं बसलो आणि मध्ये एकच दिवस आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तर ते वाढले. आम्हाला गाडी नाही. पहाटे 4 वाजता फोन आला. किती वाजता? 4:30 वाजता. 4 वाजता फोन आला पहाटे. फोन म्हणजे असं हे होतं ना आमच्याकडे तेव्हा टाटा इंडिगो लँडलाईन होता. आणि फोन उचलला. आणि मी ड्युटीवर होतो. कुठं? गोकुळ शिरगावला ड्युटीवर होतो, नाईट ड्युटीवर. आणि हिचा मला फोन आला की ड्युटी तशीच टाकली तिथं. दुसऱ्या का झोपला होता माणूस सेकंड ड्युटी करून, त्याला उठवलं आणि तू इथं बस आणि मी चाललो. म्हणलं असं असं झालं. आणि त्या दुसऱ्या माणसाला मी बसवून मी गाडी घेऊन माझी ड्युटी सोडून निघून आलो. आणि आलो तर अंधार, खूप पाऊस पडायला लागलेला. आणि त्या कोल्हापुरात जायचं कसं? रस्ता म्हणजे वाहनच काय नाही. शेजारी रिक्षावाला होता, त्याला उठवलं तर 2 रिक्षावाले होते. येत नाही म्हणून. येत नाही, त्याचं चाक काहीतरी गेलं होतं. शिवाजी पेठे. मग मोटरसायकलवर आम्ही तिथे बसलो आणि अंधारात वाया इचलकरंजी. तेव्हा तुम्ही इचलकरंजीत होता. जी छोटी होती निक्कू आणि दीप्ती पण हे छोटी होती त्यावेळेला. गोंद्या पण होतं. गोंद्या पण होता. निखिल खूप आणि गोंद्या छोटे होते खूप. मला चांगलं आठवतं. मोटरसायकलवरनं गेलो अंधारात, उलटी लाईट. एक माझ्यासाठी एक फार वाईट मोटरसायकलवरचा आहे. पण आम्ही जात होतो सारखं. फक्त हिच्या वडिलांचं एक चांगला म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे कसं ना, तुम्ही जाऊन पहिल्यांदा भेटला ना, त्यांच्या चेहऱ्यावर हसू असायचं. अगदी अगदी प्रसन्न चेहऱ्यावर तुम्हाला जरा सुद्धा रेख दिसणार. मला अजून त्या स्टँडवर गेलो का कधी भेटला माणूस असं वहिनी स्टँडवर गेलो की मला आठवायचं की जाऊन भाजी आणणार, पेपर घेऊन येणार.
ते जुनं स्टाईल आहे समोरच्या पूर्वी मंदिरात वाटतं. यायचे ना मावशीच्या इथं समोरच्या महादेव मंदिरमध्ये गणपती मध्ये विष्णू मंदिर नाही विष्णू मंदिरच्या साईडला महादेव रामाचं देऊळ ग तिथं महाराजांचं जोशांचं. असे काठी आता तुमच्या दोघींच्या काय काय सुखद दुःखद आठवणी सांगा आतापर्यंतच्या आयुष्यात. आता सुरू होणार आहे आमचं आयुष्य. असं आतापर्यंत असं नाही, जे आहे ते Point आहे. दुःखद पण सांगायचे आणि सुखद पण सांगायचे. आतापर्यंत झालं आता प्राजक्ता तिच्याकडे दे. सुखद असं काय नाही सुखद म्हणजे यायचंय अजून यायचंय नाही 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 येऊ तसं घातलंय. नाही. तसं नसते आठवणी असतात सुखद दुःखद गोष्टी म्हणजे असं माझी नाही मेमरी जरा कमजोर आहे त्यामुळे मला आठवत नाही. कमजोर आहे. मेमरी कार्ड बदल ना अच्छा खरंच कमजोर आहे. चांगलं आहे. सांगतो मी तुला असं काहीतरी स्कॉलरशिप मध्ये सांगा. आलेली किंवा पहिल्यांदा पेटी कीर्तनाला साथ केली पेटीनी. तसं नसतंय ग तू नको तिला सांगू सांगू तिला. सांगू नको. मग काय ते आठवत ज्याच्या नाही. मनात जे असतंय ते ते सांगितलं आपोआप बाहेर पडतं. थांबा ऑडियन्स लोग हम शांत बैठे थे अब आप शांत बैठो. चेहऱ्यावर हे घे तिच्या. वाईट गोष्ट तर मला वाटते फक्त बाबांचा ऍक्सिडेंटच, अजून काही नाही. आणि म्हणजे तेव्हा फक्त वाटलं होतं खूप की हां म्हणजे पायाला काही व्हायला नको, नाहीतर मग बाबांना खूप त्रास होईल की पायाला नाही उभं राहता आलं त्यांना तर. आणि ॲक्सिडेंट सोडल्यास तर अजून काही वाटत नाही मला काही फार वाईट झालं असेल. म्हणजे दुःख तर झालेलं बऱ्याच वेळा तुमच्या सगळ्यांच्या ॲक्सिडेंटच्या वेळी, प्राचीच्या ॲक्सिडेंटच्या वेळी खास करून, पण असं म्हणजे लागणारी बाबांची गोष्ट असेल. आणि वाटते मला फक्त नेहमीच तर भारी वाटतं सगळ्या गोष्टींचं, पण पहिल्यांदा मला काहीतरी 4 का 3 दिवसाच्या शूटसाठी माझ्या बॉसनी मला 15,000 दिले होते पर डे 5 तेव्हा मला भारी वाटलं. 5,000 मिळाले आपल्याला एका दिवसाचे. हा बाबा तेव्हा धायरीत होते तेव्हा. ती भारी गोष्ट आठवते मला. आणि नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा मिळाल्या ही पण सांगी फॉरेनला गेली त्याची. ती गोष्ट आहे फार तुझ्यासाठी डेंजर होती. फॉरेन वगैरे काय ठीक आहे म्हणजे असं काय बी झाल्यानंतर आनंद झाला असेल थोडा. नाही. पहिल्यांदा. त्यात काय म्हणजे मला नव्हतं व्हायचं बी. काय आनंद नाही झाला मला फार. दुःख झालं. म्हणजे इंजिनियर मी दुसरं काहीतरी केलं असतं तर मी चांगलं केलं असतं इंजिनिअरिंग सोडून. म्हणजे मी त्याच्यात काहीतरी बेटर करू शकले असते. आता आता वाईट गोष्ट सांग. झाली की वाईट. वाईट काय नाही सांगितली. बाबांचा तीन सांगाय. तीन आहे ग तिच्या नाहीये आयुष्यात. 3. नसल्या तर 3 कुठल्या लोकांच्या 2 काय सांगेल का? काय नाहीये ग 3 असं काय एवढं काय विशेष म्हणते? वाईट. मग विशेष चांगलं पण एकच सांगितलं. तिला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की इकडं, आपल्याकडे इकडं थांब, तिला थांब. जायला मिळत नाही. सुनील सर करू नको. आत्यांनी सून करून घेतलं नाही याचं वाईट वाटतंय मला. आता तिसरा मुलगा नाहीये. कुणाशी लग्न करायचं होतं? ओमकार आपलं मंदारा की रोहित? नाही असं काही नव्हतं, लहान होते मी खूप. फक्त मला त्यांच्या गावात गेले की चिडवायचे ते दुकानदार काय मालिका सून म्हणून. ते तिकडे पद्धत असते अशी. वाची म्हणत नाही. ते पिऊला पण खूप सगळे लोक चिडवायचे. सुनबाईला आतापासून सापशीचं पाणी भरायला लावताय का, असं करायचं का, तसं ती पद्धत असते. आणि त्यांच्यात म्हणजे असं दादा वगैरे म्हणत नाही, आत्याबाई दाजी वगैरे. म्हणतात, दाजी. दाजी आत्याच्या आत्या मुलाला दाजीच म्हणायचं. मामा. हा मामा नाही, दाजी. मामा नाही. That's it. सासऱ्याला ए मामा. बोर किती यांनी सांगितलं पिऊ मामाच त्यांचं. म्हणायचे याला खूप दिवस. मला कुठल्या गोष्टीचं मग चांगल्या गोष्टी तरी सांग. चांगल्या सांगितली की सगळ्यात भारी वाटलेली, बाकी चांगल्या आहेत. वाईट अजून सांग ना राहिलीये. हे जरा हे 2 लोकं पडली काकूनी पडली मला होती, एक घराच्या चांगली बाहेर गोष्ट. काढलेली वाईट गोष्ट मनात राहणारी नाहीये. मोठ्या काकूनी घराच्या चिल्लर बाहेर गोष्ट काढलेली. काय. असं तसं. असं काय नाही. ते काय नाही. घराबाहेर नाही हा, पण येऊ मी- नको म्हणून सांगितलं. जेव्हा मी रडले तेवढं फक्त माझ्या लक्षात राहतं, कारण मी रडत नाही फार. मी खूप कमी वेळा रडते. मी बाबांच्या वेळी पण नव्हते रडले. बाबांच्या वेळी फक्त मला त्यांचं दुसरं का ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं असं भरून आलेलं बस. बाकी खूप मंदारदा होता बरोबर होते माझ्या. आणि जेव्हा म्हणजे मी कधी रडत नाही, मी रडले की लागतं माझ्या लक्षात की मी एवढं त्या माणसासाठी रडले किंवा या कारणामुळे रडले. सो जेव्हा जेव्हा रडीन तेव्हा आय गेस. आता फक्त लग्न झाल्यावर नांदायला जातानाच रडणार. तेव्हा पण नाही रडणार ती. आत्ताच लिहून सांगते मी. नवरा रडत त्यावेळी रडायचं नसतं ऍक्च्युली. त्यावेळी तुम्हाला चेंज ओव्हर करायचं असतं ना.
असं इंडिया पाकिस्तान बॉर्डर सारखं. फक्त इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर रायफल्स असतात, इथं तांदळाचा घडा ठेवलेला. रायफल असतात. That's it and done. कूल.